नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया फुलावरची भाजी. मी 1/2 किलो फुलावर घेतले आहे. गॅस पेटवते. हे गरम पाणी करते, म्हणजे गरम झाल्यावर ह्याच्यातले बारीक बारीक जंत असले तरी पण मरून जातात, म्हणून ह्याला पाणी गरम झाल्यावर आपण ह्याच्यात टाकून घेऊया. असं बारीक करून घेते. आता पाणी गरम झालेलं आहे. आपण हे सगळे ह्याच्यात टाकून घेऊया पाण्यात. त्याला गॅस बंद करून घेते. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. त्याला खाते घेऊया. त्याला स्वच्छ धुवून घेतले. त्याला बारीक चिरून घेऊया. फुलावर बारीक कट करून घेतले आहे. आता आपण भाजी बनवूया. आता कांदा कापून घेऊया. आपण 2 बारीकवाले कांदे कट करून घेतले. 1 टमाटा कट करून घेतले. आपण आता भाजी बनवूया. आता गॅस पेटवले आहे. आता कढई ठेवूया. तर कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाली आहे. आपण तेल टाकून घेऊया. 2 चमच मी तेल टाकून घेतले. पण 1 चमच राई टाकून घेऊया. गॅस स्लो करूया. 1 चमच जिरा टाकूया. आता जिरे फ्राय झाले आहे. आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण फ्राय करूया. आणखी चांगलं फिरवूया. आता आपण हे 1 टमाटा बारीक चिरलेला टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित फिरवूया. टमाटा पण चांगलं व्यवस्थित विरघळायला पाहिजे. आता आपण हळद टाकून घेऊया. 1 चमच. छोटे चमच आहे तर त्याने 1 चमच टाकते मी. याला पण व्यवस्थित फिरवून घेऊया. हे 1.25 चमच मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. त्याला पण व्यवस्थित फिरवून घेऊया. आता हे चांगलं धुवून घेतलेले फुलावर हे टाकून फिरवूया. आपण व्यवस्थित फिरवून घेऊया. याला साईडला ठेवते. हे थोडं शेंगदाणे आपण भाजून घेऊया चटणीला. हे 50 ग्राम शेंगदाणे मी भाजून घेते. शेंगदाणे भाजून झालेले आहे. आपण शेंगदाणे काढून घेऊया. भाजी ठेवूया. याला व्यवस्थित परतून घेऊया. गॅस थोडं फास्ट करूया. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेऊया. शेंगदाणे आपण 50 ग्राम वाटून घेऊया. वाटून झालं आहे. आपण त्याच्यात टाकून घेऊया भाजीमध्ये. याला व्यवस्थित फिरवून घेऊया.
1 चमच मी मीठ टाकून घेते. त्याला पण व्यवस्थित फिरवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेते मी शिजायला पुरते. अर्धा गिलास मी पाणी टाकले. त्याला गॅस स्लो करते आता. एक 5 मिनटं वाफेवर ठेवते. 5 मिनटं झाले. भाजी शिजली का बघूया आपण. वा वा, किती छान भाजी कलर बाद झाली आहे. आपण गॅस बंद करूया आता. शिजलं आहे बघा, किती मऊ भाजी. हे बघा. आता मी गॅस बंद करते. किती छान भाजी झाली आहे. तर आपण याच्या बाउलमध्ये काढून घेऊया. मी बनवल्यासारखी भाजी तुम्ही पण बनवून पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.